मित्रांनो, आज केतगाव चौफुले या ठिकाणी कृष्णा गुरव हा फोटो स्टुडिओ, त्याचे ओनर आमचे मित्र कृष्णा भाऊ गुरव। सर्वात प्रथम मी सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचा हा जो व्यवसाय हा येत्या काही काळामध्ये भरभराटीला येऊ। मित्रांनो, मी नाईकवाडे सर, मी पारशिंद्यातून आलेलो आहे। आजी माझी आई रोजाना जायची, मी लोकांच्या शेतात काम करून येईपर्यंत गेल्या 20 वर्षांना आपल्या तरुण पोराला मी सांगित असतो की काहीतरी व्यवसाय करा, आहे का नाही। तर या ठिकाणी विशेष म्हणजे हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट खूप सुंदर आहे। तुमची फार मोठी डेव्हलप चौफुली, याला मला वाटतं 50-60च्या पुढंच खेडे आटे नसते व्हायला गडपसुली, आहे ना। तर आणि ऍक्टिव्ह पोरगा आहे, त्या रोजी पत्रिका घेऊन तेव्हाच लगेच माणसाला चेहरा घेऊन याच्यावर लक्षात येतं। हा आहे ना आजी, बरोबर आहे का नाही? तेव्हा आजीने ओळखीलं की ऍक्टिव्ह पोरगा आहे। तुम्ही या साऱ्या तरुण फळीला विनंती करेन की त्यांना आदर्श घ्या। अशी जे लेकरं कामं करतात त्यांनी आपल्या तरुण फळीने आदर्श घ्यायचा। आई वडिलाचे कोपरे विकणं बंद करा, देशी दारू पुड्या पाड्या खाणं बंद करा, व्यसनापासून दूर जा आणि काहीतरी व्यवसाय करा। मित्रांनो, आजकाल महागाई वाढली, आपल्या सर्वांना माहिती आहे। आज मी सकाळी एक सुंदर कोण्यातरी एका तज्ञाची एक फेसबुकला क्लिप आली, ती मी डबल वाचली आजी। त्याच्यामध्ये असं होतं की आपल्या देशामध्ये जवळजवळ 25 कोटी तरुण आहे, 25 ते 27 कोटी तरुण असे की ते फक्त आई वडिलाच्या जीवावर खातात। आई वडील शेतात काम करतात, ते खातात पितात, महिन्यातून 4-5 दिवस इथं तिथं काम करतात, पुन्हा महिन्यातले 25 दिवस 20 दिवस मजा मारतात, उड्या मारतात, गाड्या उडवतात। मी या तरुणांना विनंती करतो की बाबा काम करा, आपली फॅमिली, आपल्या आई वडिलांची परिस्थिती बदला। आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी वेळेवर भाकरीचा तुकडाही खाल्ला नाही, आपल्या चपलाला तारं बांधले, दोऱ्या बांधल्या आणि तिकडे वखरं आणली, नांगरं आणली, ऊन पाऊस वारा डोक्यावर झाला, आहे का नाही। म्हणून आपल्या आई वडिलांचे चेहरे बघा। जे पोरं शाळा शिकतात, कॉलेज शिकतात, त्यांनी चांगल्यापैकी अभ्यास करा। आमच्या मायबापाचे चेहरे बदलण्याचे, त्यांची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा। आणि आमचा कृष्णा भाऊ गुरव या मुलाचा आदर्श घ्या। आता यांनी हा फोटो स्टुडिओ टाकला, 100% मी गॅरंटेड सांगतो की या ठिकाणी त्याचा भव्य स्टुडिओ उभारण काही दिवसानंतर याच ठिकाणी। आता भाड्याने आपली जागा, येत्या काही वर्षानंतर तू स्वतःचा प्लॉट घेऊन या ठिकाणी अजून भव्य मोठ्या शहरामध्ये तुझ्या शाखा ओपनिंग होतील, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि पुन्हा मी नाईकवाडे सर माझ्या सर्व परिवारातर्फे, माझ्या मित्रमंडळीकडून, आपल्या सर्वांकडून मी तुला शुभेच्छा देतो। मला बोलवलं, सत्कार केला याबद्दल मी तुमचे सर्वांचे ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय जिजाऊ।